यावर्षी पंढरपूर आषाढी एकादशी 17 जुलै रोजी आहे. त्यानिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून 13 ते 22 जुलै कालावधीत पंढरपूरसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. ठाणे विभागाकडून ठाणे बस स्थानक, भिवंडी, कल्याण, विठ्ठलवाडी, डोंबिवली, वाडा, शहापूर, मुरबाड आणि बोरिवली नॅन्सी कॉलनी येथून 13 जुलैपासून गाड्या सोडण्यात येणार आहेत. 17 ते 22 जुलैपासून चंद्रभागा बस स्थानक पंढरपूर येथून परतीची वाहतूक सुरू होणार आहे. सोडण्यात येणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण संगणकीय आणि ग्रुप पद्धतीने उपलब्ध होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागाकडून देण्यात आली आहे. परतीचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था प्रत्येक बस स्थानकावर करण्यात आली आहे. आरक्षण उपलब्ध करून द्यावे तसेच सुरक्षित प्रवासासाठी ST बसनेच प्रवास करावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागीय कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले आहे. राज्य शासनाकडून ST परिवहन प्रवाशांसाठी 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजना या 2 सवलती जाहीर केल्यामुळे त्याचा लाभ आषाढी पंढरपूर यात्रेकरिता जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. तरी भाविकांनी आषाढी पंढरपूर यात्रेसाठी ST बसने प्रवास करून संबंधित सवलतींचा लाभ घ्यावा असे आवाहन ठाणे विभागाच्या राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रणाकडून करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ज्याच्या घरातील लक्ष्मी दुःखी त्याची बरबादी नक्की. धर्मवीर 2चा जबरदस्त टीझर. धर्मवीर नंतर धर्मवीर 2च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. काही दिवसांपूर्वी सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता धर्मवीर 2चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रसाद ओक मुख्य भूमिकेत असलेला धर्मवीर हा सिनेमा प्रचंड 2022 साली प्रदर्शित झालेला सिनेमा आनंदीगीच्या आयुष्यावर आधारित होता. धर्मवीराला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर या सिनेमाच्या सिक्वलची घोषणा करण्यात आली होती. धर्मवीर नंतर धर्मवीर 2च्या प्रतीक्षेत प्रेक्षक होते. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता धर्मवीर 2चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. धर्मवीर 2 सिनेमामधून आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या टीझरच्या सुरुवातीला आनंद दिघे यांना एक बुरखा घातलेली मुस्लिम महिला राखी पौर्णिमेच्या दिवशी ओवाळताना दिसत आहे. आनंद दिघे त्या महिलेला बुरखा काढण्यास सांगतात. महिलेने बुरखा काढताच त्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहे. ते पाहून आनंद दिघे संतप्त झालेल्या दिसत आहेत. त्यानंतर त्या महिलेच्या ते थेट घरी जात असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म असो, ज्याच्या घरातील लक्ष्मी दुःखी त्याची बरबादी नक्की असं आनंद दिघे म्हणत असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. बुरखा काढ काढ ग भाऊचे आपला. बुरखा काढ तरच राखी बांध, नाही तर चालते हो चाल. जनकल्याण
अखंड सकला उभी सेना अभिमानी पाठीशी त्याच्या कर्जत जय भवानी. जय भवानी जय शिवाजी. तुम्हाला राखी बांधायला अख्ख्या महाराष्ट्रातून बायका आल्या. त्यांच्या राखी पौर्णिमेचं काय? यंदाची राखी पौर्णिमा नगमाच्या दारात. सामर्थ्य शक्तीचा राजदंड उचलून गर्जना करी प्रचंड. अन्याय फोडण्या भाग होऊन भिडला. रक्षण धर्म उचलिले शस्त्र वाहिले प्राण जनतेला. असा धर्मवीर असा धर्मवीर असा धर्मवीर. समाज कुठलाही असो किंवा कुठलाही धर्म असो, ज्याच्या घरातली लक्ष्मी दुःखी त्याची बर्बादी नक्की. असा धर्मवीर असा धर्मवीर. लोकमान्य पाढा नंबर 4 येथील संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक 4 जवळ डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची हानी झाली नसली तरी देखील 4 घरांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील 4 घरे रिकामी करण्यात आली असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. रात्रीपासून ठाण्यात पावसाने जोर वाढवला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. दुसरीकडे सोमवारी दुपारी 1:15 सुमारास लोकमान्य नगर पाडा नंबर 4 भागात संतोष पाटील नगर येथे चाळ क्रमांक 4 जवळ असलेल्या डोंगराची माती खचून भूस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. येथील डोंगराच्या मातीचा उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे तेथील 2 झाडे देखील धोकादायक असल्याचे दिसून आले आहे. एकूणच येथील 4 घरांना त्यामुळे धोका निर्माण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव येथील 4ही घरे रिकामी करण्यात आली आहेत. येथील रहिवासी त्यांच्या नातेवाईकांकडे वास्तव्यास गेले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. त्यानंतर त्या ठिकाणी धोकापट्टी लावण्यात आली असल्याचेही कळवा रुग्णालयात 21 नवजात बाळांचा मृत्यू. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रशासनाला निवेदन. जून महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा येथे 21 नवजात बालकांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेबद्दल उत्तर मागण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी रुग्णालय प्रशासनाला निवेदन द्यायचा विचारण्यात आला. ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली सदर भेट घेण्यात आली. केदार दिघे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राजेश पोहरोट यांना या 21 नवजात बाळांच्या मृत्यूबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुग्णालय प्रशासनाने या प्रकरणी अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. मात्र या घटनेने ठाणे परिसरातील नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे आणि रुग्णालय प्रशासनाविरुद्ध कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे. या ठाणे जिल्ह्याचा आणि उभ्या महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं अत्यंत दुर्दैव आहे की महाराष्ट्राची जनता या आरोग्य सेवेमध्ये अक्षरशः होरपळून निघते. आपण बघाल, जर का लहान बालकं गेल्या महिन्यामध्ये 21 बालकं जर का या महिन्याभरामध्ये दगावली जातात. गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एकाच दिवसात 18हून अधिक लोक इकडे दगावले गेले. ह्याच गोष्टीसाठी आम्ही ह्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलला आलेलो की ज्यांचा उभ्या ठाणे जिल्ह्यातील लोकांचा ह्या हॉस्पिटलवरती विश्वास आहे, तिकडे अशी जर का सेवा मिळत असेल तर हे खूप दुःखदायी आहे. आपण जर का बघितलं असेल तर स्वतः डीननी हे कबूल केलं
की ही जी बालकं यांना जी फर्स्ट हँड त्यांना जी ट्रीटमेंट त्यांच्या गावांमध्ये, त्यांच्या आदिवासी पाड्यांमध्ये, ते ज्या ठाणे शहर सोडून इतर भागामध्ये या जिल्ह्यामध्ये जिकडे राहतात, तिकडे जे NHI सेंटर्स आहेत ते सेंटर्स फुलफिल्ड नसल्यामुळे, ते सेंटर्स तिकडे तेवढे सक्षम नसल्यामुळे त्या क्रिटिकल कंडिशनमध्ये इकडे येतात आणि त्याच्यामुळे हे दगावले जातात. हे लोक पण तेवढे हेल्पलेस आहेत. याचा अर्थ असा होतो की राज्य शासनाकडे असलेले आरोग्यमंत्री काय करतायत हा पहिला प्रश्न. आणि जर का प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक आदिवासी पाड्यांमध्ये जर का हे मेडिकल सेंटर्स एवढे सक्षम नसतील तर ते सक्षम करण्याची जास्ती गरज आहे. त्यामुळे हे सगळे याकडे सरकार दुर्लक्ष करतं असं वाटतं. 100% दुर्लक्ष करतं. करोडो रुपयांचं बजेट आपण जर का बघाल तर दरवेळेला ते पास होतं, पण हे पैसे जातात कुठे? जर का लोकांचा पैसा लोकांच्या हितासाठी वापरला नाही गेला, त्यांच्या बेसिक रिक्वायरमेंटचे जे म्हणजे आरोग्य, आणि त्या आरोग्याकडे जर का दुर्लक्ष होत असेल राज्य शासनाकडनं, ह्या महानगरपालिकेकडनं, तर हे पैसे जातात कुठे, कोणाच्या खिशात जातात हे बघणं गरजेचं आहे. इथे असलेले स्कॅन सेंटर्स ते देखील PEP त्या तत्वांवरती चालतात. म्हणजे एखाद्याने कोणीतरी डोनेट केलेले आहेत त्याच्यामधनं हे लोक बजेटमध्ये तरतूद करतात महानगरपालिका. ह्याच्यापेक्षा ह्या हॉस्पिटल जे महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतात त्यांनी जर का स्वतःच्या मशीन्स घेतल्या तर तो भार ह्या हॉस्पिटलवरती आणि ठाणे महानगरपालिकेवरती पडणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की इथल्या कितीतरी पॅथॉलॉजिकल ज्या टेस्ट आहेत त्याला देखील लोकांना कितीतरी वेळा बाहेर जावं लागतं. ह्यांचं म्हणणं असं आहे, डीन बरोबर जेव्हा आम्ही या मेडिकल सुपरिटेंडंट बरोबर ज्या वेळेला आम्ही बैठक घेतली, त्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या टेस्ट मोफत आहेत. तर आमची मागणी अशी होती, जर का मोफत आहेत, जी लोक ग्रामीण भागात नाही येतात त्यांच्यासाठी इकडे फलक लावा की बाबा सगळ्या टेस्ट इकडे मोफत आहेत. इकडे ऍडमिशन घेतानापासून घेऊन ते बरं होऊन बाहेर जास्तोपर्यंत या इकडे जर का लोकांना त्रास जर का सहन करावा लागत असेल तर हे अत्यंत दुर्दैव आहे. त्याचबरोबर आमची मागणी अशी होती की चॅरिटी कमिशनरकडनं अनेक हॉस्पिटल्समधनं 10% त्यांचे जे काही बेड्स अवेलेबल असतात चॅरिटीच्या अंतर्गत, त्याची प्रोव्हिजन जर का ह्या लोकांबरोबर कोऑर्डिनेशन मध्ये असेल, म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स बरोबर, तर ह्यांच्याकडे आलेला एखादा रुग्ण जर का इकडे जागा नसेल तर ते लोक रेकमेंड करू शकतात त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला, आणि त्या चॅरिटी कमिशनरकडनं ते बेड अवेलेबल झाले तर तो रुग्ण कुठेतरी दगावला जाणार नाही. त्याला योग्य त्या वेळेला योग्य ती जे काही आरोग्य सेवा मिळायला पाहिजे ती मिळू शकेल. तर एक शेवटचा प्रश्न, पुढची भूमिका आता आपण नक्की करतो. मला असं वाटतं आम्ही काही डेडलाईन्स दिलेले आहेत, त्याचबरोबर आम्ही त्यांना काही गोष्टींवरती काम करायला सांगितलेलं आहे. आमची शिव आरोग्य सेना ज्यांनी हा विषय इकडे उपस्थित केला, ज्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्यांच्या नजरेत आणून दिल्या, आणि त्यांचा प्रयास असतो की प्रत्येक ठिकाणी लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी त्यांची धावपळ असते. तर त्यांच्या टीमपैकी म्हणजे डॉक्टर प्रशांत असतील, इकडे एकनाथ आहिरे असतील, ह्या सगळ्या लोक, त्यांचे सर्व सहकारी हे या सगळ्या गोष्टीचा वेळोवेळी त्याच्या बाबतीतले इकडे येऊन फॉलोअप घेत राहतील. आणि त्याच्या बाबतीत जर का योग्य तो विषय मार्गी नाही लागला तर त्याच्या बाबतीत जसं आंदोलन छेडायचं ते छेडलं जाईल.